नमस्कार. आजच्या या विशेष आणि सविस्तर विश्लेषणात आपले स्वागत आहे. आगामी महाराष्ट्र पोलीस भरती 2026 ची परीक्षा म्हणजे एक मोठं आव्हान असणार आहे, हे आपण सगळेच जाणतो. आज आपण अशा काही हुकमी आणि प्रभावी डिजिटल साधनांचा आढावा घेणार आहोत, जे या अटीतटीच्या स्पर्धेत अक्षरशः गेम चेंजर ठरू शकतात. योग्य दिशा मिळाली तर यशाचं शिखर गाठणं अजिबात अशक्य नाही. चला तर मग डिजिटल युगातील या स्मार्ट तयारीचा फॉर्म्युला नेमका काय आहे ते पाहूया. बरं, तर मग थेट मूळ मुद्द्यालाच हात घालूया. पोलीस भरतीची तयारी आता झाली आणखी सोपी. हे वाक्य केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी नाहीये, तर त्यामागे एक खूप मोठा आधार आहे. विखुरलेला अभ्यास, 10 वेगवेगळी पुस्तकं, हे सगळं आता एकाच छताखाली अत्यंत सुव्यवस्थितपणे एकत्र आलंय. अभ्यास खऱ्या अर्थाने एका क्लिकवर आलाय असं म्हणायला हरकत नाही. या संपूर्ण प्लॅटफॉर्मचा डोलारा मुख्य 6 खांबांवर उभा आहे. अत्यंत वेगाने सांगायचं तर मराठी व्याकरणाच्या MCQ टेस्ट्स, रोजच्या ताज्या चालू घडामोडी, मोफत सराव परीक्षा, विशेष भरती टेस्ट सिरीज, जिल्ह्यांची अचूक माहिती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट्स, हे 6 घटक म्हणजे यशाची परिपूर्ण रेसिपीच आहे. आणि हे अगदी उत्कृष्टपणे दाखवून देतं की तंत्रज्ञानाची ताकद काय असते. रोजच्या चालू घडामोडींचा हा इंटरफेस बघा, डेस्कटॉपवर एकदम विस्तीर्ण आणि सविस्तर, पण तोच अभ्यास जेव्हा मोबाईलवर येतो तेव्हा तो अगदी सुटसुटीत आणि मोबाईल फर्स्ट बनतो. म्हणजे अगदी बसमधून प्रवास करत असलो किंवा आणखी कुठेही असलो तरी अभ्यासात कोणताही खंड पडत नाही. आता कोणत्याही स्पर्धा परीक्षेत सातत्य हाच खरा यशाचा मंत्र असतो, बरोबर ना? रोजच्या धावपळीत एखाद दुसऱ्या दिवसाच्या बातम्या वाचायच्या राहून जातात. पण इथे संपूर्ण महिन्याच्या चालू घडामोडींचा असा एकत्रित संग्रह मिळतो की ज्यामुळे अभ्यासाची साखळी अजिबात तुटत नाही, एकही महत्त्वाचा मुद्दा निसटत नाही. तर इथला सर्वात कळीचा मुद्दा हा आहे की मराठी व्याकरणासारखा अत्यंत स्कोरिंग पण तितकाच गुंतागुंतीचा विषय इथे किती अचूकपणे हाताळलाय. लिंगविचार, शब्दांच्या जाती, अव्यय अशा अगदी छोट्या छोट्या घटकांमध्ये याचं विभाजन केलंय. म्हणजे व्याकरणाचा जो भाग कच्चा आहे नेमका त्यावरच फोकस करून सराव करता येतो. अगदी टार्गेटेड अभ्यास ज्याला म्हणतात ना, तसा. मग लॅपटॉपवर अभ्यास सुरू असो वा हातातल्या मोबाईलवर, व्याकरणाचे हे सविस्तर बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच MCQs अगदी स्पष्टपणे समोर येतात. व्याकरणाचे नियम पक्के करणे आणि त्यावर प्रश्न सोडवणे हे आता कुठेही आणि कधीही शक्य झालंय. चला आता थोडं वेग वाढवूया आणि या विश्लेषणातल्या सर्वात भारी आणि लक्षवेधी टप्प्याकडे वळूया. या प्लॅटफॉर्मचा खरा मास्टर स्ट्रोक म्हणजे इथल्या विशेष सराव परीक्षा. पोलीस भरतीतल्या प्रत्येक विशिष्ट पदासाठी इथे एक स्वतंत्र परिपूर्ण अशी टेस्ट सिरीज तयार ठेवली आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच SRPF. SRPFमध्ये भरती होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी इथे सराव पेपर्स आणि मोफत मॉक टेस्टचा अक्षरशः खजिनाच उपलब्ध आहे. एवढा सराव केल्यावर आत्मविश्वास वाढणार नाही तर काय होईल. आणि हा वेग असाच कायम ठेवून पुढे पाहिलं तर कारागृह पोलिसांसारख्या पदांसाठीही स्वतंत्र विभाग दिसतो. म्हणजेच केवळ एकाच प्रकारच्या टेस्ट सगळ्यांना देण्यापेक्षा कारागृह पोलीस भरतीचा विशिष्ट अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून या परीक्षा डिझाईन केल्या आहेत. प्रत्येक पदाला योग्य तो न्याय दिलाय. आता यातली सर्वात रंजक गोष्ट कोणती आहे माहितीये? चालक पोलीस या पदासाठी असलेली विशेष तरतूद. ड्रायव्हर पोलीस म्हटलं की तांत्रिक प्रश्न आले, कौशल्यावर आधारित वेगळा अभ्यासक्रम आला. त्यासाठीही इथे अनेक विशेष सराव परीक्षांचा संच आहे. हे असं मायक्रो लेव्हल प्लॅनिंग खरंच खूप फायदेशीर ठरतं. बरं, हे सगळं फक्त पोलीस भरतीपुरतं मर्यादित नाहीये. उच्च न्यायालयाच्या विविध पदांसाठी लागणारे सराव पेपरसुद्धा इथे आहेत. म्हणजे जे उमेदवार राज्य पातळीवरील इतर प्रशासकीय किंवा कायदेशीर पदांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठीही हा प्लॅटफॉर्म एका भक्कम आधारासारखा काम करतो. आणि या सगळ्या वैशिष्ट्यांचा कळस म्हणजे बँड्समॅन या अतिशय युनिक पदासाठी असलेली जिल्हावार टेस्ट सिरीज. सोलापूर, गोंदिया, नवी मुंबई अशा अगदी विशिष्ट ठिकाणांसाठी तयार केलेल्या मोफत टेस्ट्स. म्हणजे कोणताही उमेदवार कोणत्याही पदासाठी तयारी करत असो तो इथून रिकाम्या हाताने जाणार नाही. चला आता थोडे भूगोलाकडे वळूया आणि पाहूया की माहिती कशी जोडली जाते. जिल्ह्यांची संपूर्ण माहिती आणि वन लाइनर प्रश्न हा विभाग खरोखरच कमाल आहे. डेस्कटॉप आणि मोबाईल दोन्हीवर महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास आणि स्थानिक माहिती अत्यंत सोप्या पद्धतीने वाचता येते. जनरल नॉलेज पक्क करण्यासाठी हा एकदम परफेक्ट उपाय आहे. आणि या स्थानिक माहितीचा उपयोग फक्त वाचनासाठी नाही बरं का.
नांदेड, धुळे, वर्धा उमेदवार ज्या जिल्ह्यातून अर्ज करत आहेत अगदी त्याच जिल्ह्यावर आधारित विशेष पोलीस भरती सराव परीक्षा इथे सोडवता येतात. तिथली भौगोलिक, ऐतिहासिक रचना डोळ्यांसमोर ठेवून केलेला हा अचूक सराव म्हणजे खूप मोठा प्लस पॉइंट आहे. सुरुवातीला आपण ज्या मोबाईल फर्स्ट डिझाईनबद्दल बोललो होतो त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. संपूर्ण अभ्यासक्रम, टेस्ट कॅटलॉग, मेन्यू सगळं काही एका तळहातावर, एका अंगठ्याच्या क्लिकवर किती छान बसवलंय. तंत्रज्ञानाचा इतका सुबक वापर खरोखरच अभ्यासाचा कंटाळा घालवतो. आता आपण एका अत्यंत निर्णायक वळणावर आलो आहोत. अभ्यास साहित्य कितीही चांगलं असलं तरी शेवटी कृती महत्वाची. रोज मोफत टेस्ट द्या हा जो संदेश इथे दिसतोय तो यशाचा खरा मार्ग आहे. स्वतःला दररोज तपासणं, चुका सुधारणं, 100% तयारीसाठी हे अत्यंत आवश्यक आहे. शिका, सराव करा आणि यशस्वी व्हा हे फक्त एक ब्रँड स्लोगन नाही, तर मगासपासून आपण जे काही पाहिलं त्या सर्वांचा हा मूळ गाभा आहे. आधी योग्य माहिती घेणं, उपलब्ध असलेल्या शेकडो टेस्टच्या माध्यमातून त्याचा कसून सराव करणं आणि मग अंतिम यश खेचून आणणं, हाच तो 3 टप्प्यांचा सोपा फॉर्म्युला. म्हणूनच जास्त वेळ न घालवता तयारी आजच सुरू करा. ही आत्ताच्या क्षणाची गरज आहे. वाट कसली पाहायची? आजच या मोफत डिजिटल सराव परीक्षांना सुरुवात करून आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकायला हवं. तर या संपूर्ण सविस्तर विश्लेषणानंतर जाता जाता एका प्रश्नावर नक्की विचार करूया. आगामी 2026च्या पोलीस भरतीच्या महासंग्रामात हे असे अतिशय अचूक, सुटसुटीत आणि मोबाईल फर्स्ट सराव संच उमेदवारांसाठी यशाचा अंतिम गेम चेंजर ठरतील का? अशी आधुनिक आणि डिजिटल तयारी स्पर्धेत किती मोठा फायदा मिळवून देऊ शकते याचा विचार करणे नक्कीच रंजक ठरेल. आजच्या या सविस्तर विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.